नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. तर आज आपण करूया मऊ, मोकळी, सुटसुटीत, अजिबात चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी. आता श्रावण महिना आणि आषाढी एकादशी अगदी जवळच आली आहे. आणि एकादशीला तर आपण बरेचसे पदार्थ करतो. साबुदाणा वडे करतो, वरीचा भात करतो, असे वेगवेगळे पदार्थ करतो. पण साबुदाणा खिचडी केली नाही तर उपास आहे असे वाटतच नाही. आणि साबुदाणा खिचडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची असते. म्हणूनच मी आज साबुदाणा खिचडीची रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी इथे मी एक वाटी भरून साबुदाणा घेतला आहे. आता या वाटीतील साबुदाणा वाडग्यामध्ये घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. यामुळे साबुदाण्यातील एक्स्ट्रा स्टार्च असते ती पूर्ण निघून जाते आणि साबुदाणा मोकळा मोकळा असा होतो. रेसिपीमध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणखीन चॅनलवर तुम्ही जर का रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. साबुदाणे धुवून झाल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढेच थोडेसे पाणी ठेवायचे आहे. त्यामुळे तेवढ्या पाण्यामध्ये साबुदाणा छान असा भिजला जाईल. जेवढे व्हिडिओमध्ये दाखवले आहे तेवढे पाणी ठेवायचे आहे. आता खिचडीला शेंगदाण्याचे कूट हवे, त्यासाठी एक वाटी भरून भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची जाडसर असे कूट करून घेतले आहे. जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे तेवढे जाड असे कूट करायचे आहे. आता खिचडीमध्ये घालण्यासाठी एक बटाटासुद्धा घेतला आहे. त्याची साले काढून त्याच्या अशा या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. साबुदाणे भिजवताना तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता, पण इथे मी 2 तास साबुदाणे भिजवला होता तरीसुद्धा छान असा मऊसूत साबुदाणा भिजला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण खिचडी करायला घेऊ. त्यासाठी गॅसवर इथे एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरेसुद्धा घातले आहे. इथे मी तेल घातले आहे, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. जिरे थोडे फुलायला लागल्यावरती त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत. इथे आपण बटाटा उकळलेला नसल्यामुळे अशा बटाट्याच्या बारीक बारीक फोडी करूनच घालायच्या आहेत. आणि या फोडीसुद्धा सुरुवातीला फोडणीमध्येच घालायच्या आहेत, म्हणजे फोडी सुरुवातीला शिजवून घ्यायच्या आहेत आणि मगच त्यामध्ये साबुदाणे घालायचे आहेत. आता ह्या बटाट्याच्या फोडी तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. या खिचडीसाठी लागणारे सर्व साहित्य कॅप्शनमध्ये दिले आहे, नक्की चेक करा. बटाटा थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये जेवढे बटाट्याला मीठ लागणार आहे तेवढेच यामध्ये मीठ घालायचे आहे. असा फोडणीमध्ये बटाटा घातल्यामुळे बटाटा चवीला एकदम छान लागतो, पाणचट लागत नाही आणि खरपूस असा शिजला देखील जातो. आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करून 2 मिनटासाठी कढईवर झाकण ठेवून बटाटे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. हे पहा, 2 मिनटानंतर बटाटे छान असे शिजले गेले आहेत. त्यानंतर यामध्ये भिजवलेले साबुदाणे घालायचे आहेत. माझ्या पद्धतीने अशी एकदा खिचडी तुम्ही नक्की करून पहा, चवीला एकदम छान होते. साबुदाणे पहा किती सळसळीत असे फुलले आहेत. हाताला अजिबात चिकट लागत नाहीत. अशाच माहितीपूर्ण आणि पारंपरिक सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा. आता साबुदाणे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. आपण मगाशी बटाट्याचे मीठ घातले होते, आता हे साबुदाण्याचे पीठ घालायचे आहे. आणि खिचडीमध्ये हिरवी मिरची न घालता इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचे डाळेसुद्धा यामध्ये घातले आहे आणि 2 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट घातले आहे. यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची डाळ तुम्ही नक्की घाला, त्यामुळे खिचडी खाताना त्याचा क्रंच छान लागतो. आता हे सर्व साहित्य खिचडीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणे किती हेल्दी आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे अशी खिचडी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. रोज रोज भाजीपोळी खाऊनसुद्धा मुलांना कंटाळा आलेला असतो, अशावेळी अशी हेल्दी खिचडी तुम्ही करून देऊ शकता. आणि ही खिचडी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत अशी राहते. हे पहा, खिचडी आता छान अशी एकत्र मिक्स झाली आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तरच घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. पण अर्धा चमचा साखर घातल्यामुळे खिचडी गोड होत नाही, उलट त्याची चव आणखीनच वाढते. अशी ही खिचडीची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बारीक गॅस करून 1 मिनिटभर खिचडीला छान अशी वाफ आणायची आहे. हे पहा, 1 मिनिटानंतर छान अशी खिचडीला वाफ आली आहे आणि खिचडी किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता. मस्त अशी गुबगुबीत आणि सळसळीत साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे. अशी खिचडी माझ्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा.
आणि यापुढील कोणती रेसिपी तुम्हाला मी करून दाखवलेली आवडेल हे सुद्धा कमेंट करून मला सांगा. हे पहा, खिचडी मस्त अशी तयार झाली आहे. गरमागरम वाफाळती खिचडी मी आता सर्वसुद्धा केली आहे. अशी ही साबुदाणा खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.